मागे ना एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली हे या ठिकाणी अवघ्या 3 दिवसापासून हे अन्नत्याग पाणी योगीजी माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाज बांधव आणि संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तहसील कार्यालय सिन्नर या ठिकाणी हे उपोषण लावलेलं आहे। या उपोषणाची रूपरेषा अशी आहे की सिन्नर तालुक्यामध्ये दोडी या गावामध्ये 37 जणांच्या नावी या ठिकाणी जमीन आहे, परंतु त्या जमिनीची उतारे आहे आणि त्या जमिनीवर दुसरेच लोक या ठिकाणी वास्तव्य करून बसलेले आहे। आणि दुसरा विषय, पांडवनगरीमध्ये 32 गुंठे जमीन काही बिल्डरांनी खोटे नाटे कागदपत्र घेऊन तहसील प्रशासनाचा आधार घेऊन हे कागदपत्र बनवून त्याच्यावरती सुद्धा नोंदी लावून घेतलेल्या आहे। इथं सिन्नर तालुक्याच्या पायथ्याशी अर्धा किलोमीटर एका अशीच सूर्यवंशी म्हणून जमीन 35 एकर जमीन अवघ्या एका राजकीयाने या ठिकाणी बळकवलेली आहे। असे अनेक 25-30 आदिवासी समाज बांधव, शेकडो समाज बांधव आमच्या संपर्कात आहे की त्यांच्या देखील जमीन या खोटे नाटे कागदपत्र बनवून, खोटे नाटे दस्तऐवज बनवून या जमिनी लाटलेल्या आहे। आणि म्हणून आमची प्रशासनाकडे आता हे दुसरं उपोषण आहे की या उपोषणामध्ये का आमची एवढी मागणी आहे की हे जे लाटणारे आहे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होऊन अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल करून यांच्या ज्या जमिनी बळकावल्या त्या जमिनी मूळ मालकाला देण्यात याव्या। आणि म्हणून आम्ही तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा, परंतु अवघा कोणताही अधिकारी आलेला नाही। यामध्ये मी एक आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करतो की आम्ही काल जे शासकीय रुग्णालय आहे त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला प्रश्न केला, कशाला उपोषण लावतात, आमच्या डोक्याला खडखड करतात, म्हणजे आज आदिवासी आहे म्हणून असा प्रश्न काय, असा देखील आमचा प्रश्न तुम्हा पत्रकार बांधवांना आहे। म्हणजे हे लोक कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतात, मग याच्यामध्ये काही शासकीय दबाव आहे का काय, काही राजकीय दबाव आहे का काय, ही देखील आम्हाला भ्रम आहे। तर अशा लोकांवर सुद्धा कारवाई व्हावी ही तुम्हाला नम्र विनंती करतो।